विरोधकांकडून आम्ही काय अपेक्षा ठेवावी? शेवटी मग लोकसभेला असंच म्हटलं पाहिजे का? हे बोलणं एकदम चुकीचं आहे. लोकशाही मार्गाने आमच्या सगळ्यांचा विजय झालेला आहे. शेवटी विजय पण पचवता आला पाहिजे, पराभव पण पचवता, कदाचित विरोधकाला ते पचवता येत नसावं म्हणून ते असे खोटे नाटे आरोप करत असावेत. मुख्यमंत्री पदाबद्दल सगळीकडून सांगोपांग चर्चा सुरू आहे. अजित पवार गटाचे म्हणताय अजितदादांना मुख्यमंत्री द्या, फडणवीसांची त्यांना किंवा एकनाथ शिंदे. नाही नाही, असं प्रत्येक आमदाराला किंवा प्रत्येक पक्षाला वाटतं ना आपला नेता मुख्यमंत्री व्हावं. ह्यात काही वावगं काही नाही आहे. त्यामुळं प्रत्येकजण प्रत्येकाच्या ठिकाणी बरोबर आहेत. बरं, सगळ्या आमदारांना सूचना दिल्या आहे की आपल्या मतदारसंघात तुम्हाला काय अशा सूचना मिळाल्या? नाही, आम्ही नेहमीच मतदारसंघात 5 वर्ष मतदारसंघात असतो. त्यामुळे आम्ही पुणे मुंबई आमचं फार कमी असतं. शेवटी विकासाच्या बाबतीमध्ये काय मिटिंग असतील किंवा विकासाचं हे असतील त्या बाबतीत आम्ही फक्त हे करतो. त्यामुळे काय अडचण काय नाही. आम्ही प्रत्येकजण आपापल्या तालुक्यातच असतो आणि आमदार शेवटी तालुक्यात असल्यानंतरच आमदार होऊ शकतो. रामदास कदमांनी एक स्टेटमेंट केलेलं आहे की अजित पवारांचे आमदार वाढल्यामुळे आमची बार्गेनिंग पॉवर कमी झालेली आहे. कदम साहेब खूप मोठे नेते आहेत. त्यांच्याबद्दल मी काय जास्त बोलावं असं मला काय वाटत नाही त्यांच्याबद्दल. त्याच्यामुळं म्हणजे तुमचीच माणसं जास्त वाढल्यामुळे शेवटी आमची महायुती आहे. आम्ही सगळेजण बरोबर आहे. शेवटी मगाशी म्हटलं पण प्रत्येक नेत्याला वाटतं, प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की आपला नेता कुठंतरी मोठा मुख्यमंत्री व्हावा. त्यात काही वावगं काहीच नाही आहे. त्यांच्या बोलण्यातून असं दिसतंय की अजितदादांमुळे त्यांचं मुख्यमंत्री पदाचं स्वप्न भंगतंय. असं अजिबात नाही. ते काही बोलण्याचा कदाचित चुकीचा अर्थ आपण सगळेजण काढत असावं. बाकी काय म्हणाला हर्षवर्धन पाटलांना काय तुमचा सल्ला असेल निवडणुकीला? ते राज्याचे खूप मोठे नेते आहेत. त्यांच्याबद्दल मी आधी काय जास्त बोलावं. आमचे नेते अजूनही ते माझे नेतेच आहेत, आमचे पण नेते आहेत. त्यामुळं मी त्यांच्याबद्दल जास्त काय बोलू शकत नाही. परंतु निश्चित प्रकारे शेवटी विजय असतो, पराभव असतो. शेवटी त्यांच्याबद्दल मी काही जास्त बोलणं म्हणजे उचित नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.